श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन. विनवी तसे कर जोडून, भक्तिभावे करुणिया. श्रीपाद कुर्व पुरी असता, पुढे वर्तलई कैसी कथा. विस्तारोणी सांग आता, कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे जाहले अति कौतुका. तया ग्रामी रजक एका, सेवक झाला श्री गुरुचा. नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधीपूर्वक स्नान करीती. लौकिक व्यवहार संपादित्याती, त्रयमूर्ती आपण. ऐसे एके दिवशी, श्रीपाद येती स्नानासी. गंगा वाही दाही दिशी, मध्ये असती आपण देखा. तया गंगा तटाकात, रजक असे वस्त्रे धूत. नित्य येऊनी असे नमित, श्रीपाद गुरुमूर्तीसी. नित्य त्रिकाळ येओनिया, दंड प्रणाम करोनिया. नमन करी अतिविनया, मनोवाक्काय कर्मे. श्रीपाद म्हणती रजकासी, कारे नित्य कष्टतोसी. तुष्टलो मूर्तिजे भक्तीसी, सुखे राज्य करी म्हणती. ऐकता श्री गुरुचे वचन, गाठी पालवी बांधी शकून. विनवी तसे कर जोडून, सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चित्ता, सेवक झाला एक चित्ता. दुर्नी करी दंडवता, मठा गेलिया येण्याची परी. ऐसे बहुत दिवसांवरी, तो रजक सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षीवारी, नित्य नेम येणे विधी. असता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा. क्रीडा करीत नदी तटाका, आला राजा म्लेच्छ एक. स्त्रियांसहित नावेत आपण, अलंकृत आभरण. क्रीडा करीत गंगेमधून, येता त्याने देखिला. सर्वदळ दोन्ही थडी, अमित असती हत्ती घोडी. मिरविता ती रत्नकोडी, अलंकृत सेवक जन. ऐसा गंगा प्रवाहात, राजा आला खेळत. नाना वाद्ये असे गर्जत, सवे येती थडीयेसी. रजक होता नमस्कारित, शब्दे झाला दुच्छित. असे गंगेत अवलोकित, समारंभ राजयाचा. विस्मय करी अतिमानसी, जन्मोनिया संसारासी. न देखिले सौख्यासी, पशु समान देह आपुला. धन्य राजयाचे जिने, ऐसे सौख्य भोगणे. स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे आर्जव फळले, कवन देव आराधिले. कैसे श्री गुरु असती भेटले, मग पावला ऐशी दशा. ऐसे मनी चिंतित, करीतसे दंडवत. श्रीपद राव कृपावंत, ओळखली त्याची मनवासना. रजक म्हणे स्वामियासी, देखिले दृष्टीने रायासी. संतोष झाला मानसी, केवळ दास श्री गुरुचा. तपे आराधोनी देवासी, पावला ऐशा अवस्थेसी. म्हणून चिंतितो मानसी, कृपामूर्ती दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी, नाना वासना इंद्रियांसी. चाड नाही या भोगासी, चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणे रजकासी, जन्मादारभ्य कष्टलासी. वांछा असे भोगावयासी, राज्य भोग तमोवृत्ती. निववावी इंद्रिये सकळ, नातरी मोक्ष नव्हे निर्मळ. बाधा करीती पुढे केवळ, जन्मांतरी परियेसा. तुष्ट व्हावया इंद्रियांसी, तुवा जन्मावे म्लेच्छवंशी. आवडी जाहली तुझे मानसी, राज्यभोगी जाय त्वरित. ऐकोनी स्वामीचे वचन, विनवी रजक कर जोडून. कृपा सागर तू गुरुराज पूर्ण, उपेक्षू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण, द्यावे माते पुनर्दर्शन. तुझा अनुग्रह असे कारण, ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी, वैदुरा नगरी जन्म घेसी. भेटी देऊ अंतकाळासी, कारण असे आम्हा येणे. भेटी होतासी आम्हासी, ज्ञान होईल तुझे मानसी. न करी चिंता भरवसी, आम्हा येणे घडेल. अनेक कार्या कारणेसी, अवतार होऊ परियेसी. वेश धरुणी संन्यासी, नाम नृसिंह सरस्वती. ऐसे तया संभोखोनी, निरोप देती जाई म्हणोनी. रजक जाहाला तये चरणी, नमन करीतसे तया वेळी. देखोनी श्री गुरु कृपामूर्ती, रजकासी जवळी पाचारिती. इह भोगिसी किंव्हा पुढती, राज्य भोग मज सांग. रजक विनवीत श्रीपादासी, झालो आपण अपरवयासी. भोग भोगीन बाळाभ्यासी, यौवन गोड राज्य भोग.
ऐकोनी रजकाचे वचन, निरोप देती श्रीपाद आपण. त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देताची तये वेळी, त्याजिला प्राण तत्काळी. जन्म झाला म्लेच्छंकुळी, वैदुरा नगरी प्रख्यात. ऐसी रजकाची कथा, पुढे सांगेन विस्तारता. सिद्ध म्हणे नामधारका ताता, चरित्र झाले पुढे अनिक. इतोके झालिया अवसरी, श्रीपादराव कुरवपुरी. असता महिमा अपरंपारी, प्रख्यात झाली परियेसा. महिमा सांगता श्री गुरुचे, शक्ती आमचे कैसे वाचे. नवल नव्हे अमृत दृष्टीचे, स्थान महिमा असाईसा असे. स्थान महिमेचा विस्तार, सांगेन ऐक मने एकाग्र. प्रख्यात असे कुरवपूर, मनकामना पूर्ती तेथे. ऐसे किती दिवसावरी, श्रीपाद होते कुरवपुरी. कारण असे पुढे अवतारी, म्हणून अदृश्य होती तेथेची. आश्विन वद्य द्वादशी, नक्षत्र मृगराज परियेसी. श्रीपाद बसले निजानंदेसी, अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसती अदृश्य आपण, कुरवपुरी असती जाण. श्रीपादराव निर्धारी जाण, त्रयमूर्तीचा अवतार. जे जन असती भक्त केवळ, त्यांसी दिसती निर्मळ. कुरवपुत्र क्षेत्र अपार, असे प्रख्यात भूमंडळी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रदानं तथा श्रीपाद निजानन्दगमनं नामं नवमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.